आज आपण मनाच्या श्लोकमधील श्लोक क्रमांक 186चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 186 असा आहे. सदा सर्वदा रामसन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मीपणाचा वियोगू. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. सदा सर्वदा रामसन्निध आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुराज योगू, मना सांडिरे मीपणाचा वियोगू. यातल्या काही शब्दांचे आपण अर्थ पाहूया. पहिल्या चरणात शब्द आलेला आहे सदा सर्वदा. स्वामीजींचा आवडता शब्द आहे. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांतून आपण हा शब्द ऐकलेला आहे. त्याचा अर्थ आहे अखंडित, नित्य निरंतर. सदा सर्वदा म्हणजे अखंडित, नित्य निरंतर. सन्निध, सन्निध म्हणजे निकट, अगदी जवळ. तिसऱ्या चरणात शब्द आलेला आहे रघुराज म्हणजे राम. रघुकुळात जन्माला आलेला राजा म्हणून राम, किंवा आपण राजाराम असे पण म्हणतो. चौथ्या चरणात शब्द आलेला आहे सांडिरे. सांडिरे म्हणजे त्याग कर. पुढे शब्द आहे मीपणा म्हणजे गर्व, अहंकार. आणि शेवटी शब्द आहे वियोगू म्हणजे विरह. वियोगूचा अर्थ आहे विरह. स्वामीजी सांगतात, हे सज्जन मना, प्रभू राम हा सदा सर्वदा अखंडित. आजच्या भाषेत सांगायला तर 24/7 आपल्या अगदी जवळ आहे. तू एकदा शोधून तर बघ, त्याचा अंतरंगात शोध घे. आत्मा आणि परमात्मा यांचे अखंड मिलन असते. अहंभावामुळे, मीपणामुळे त्यांचा वियोग होतो. म्हणून तू अहंकाराचा त्याग कर. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ पाहूया. स्वामीजी सांगतात, हे सज्जन मना, प्रभू राम हा सदा सर्वदा अखंडित. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर 24/7 आपल्या अगदी जवळच आहे. तू एकदा शोधून तर बघ, त्याचा अंतरंगात शोध घे. आत्मा आणि परमात्मा यांचे अखंड मिलन असते. अहंभावामुळे, मीपणामुळे त्यांचा वियोग होतो. म्हणून तू अहंकाराचा त्याग कर. असा या श्लोकाचा थोडक्यात सोपा अर्थ सांगता येईल. आपण आजपर्यंत मनाच्या श्लोकातील 185 श्लोकांचा अभ्यास केला. सुरुवातीला असे वाटले होते की मनाचे श्लोक अगदी सोपे आहेत, पण नंतर लक्षात आले की हा आपला गोड गैरसमज होता. संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिण्याची परंपरा फार प्राचीन आहे. प्रथम सूत्रे लिहिली जातात. एक सूत्र लिहिण्यासाठी एका ऋषीचे जवळपास एक पूर्ण आयुष्य खर्ची पडते. त्यामध्ये पतंजलीची सूत्र आहेत, ब्रह्मसूत्र आहेत, धर्मसूत्र आहेत, न्यायाची सूत्र आहेत, वैशेषिकांची सूत्रे आहेत. पण
सूत्र म्हणजे तरी काय? सोप्या भाषेत त्याला दोरा म्हणतात. सूत्र शब्द संस्कृत आहे आणि त्या शब्दाचा अर्थ आहे दोरा, धागा. विचार निर्माण करण्यासाठी केलेला दोरा म्हणजे सूत्र होय. सूत्र म्हणजे काय? विचार करण्यासाठी निर्माण केलेला दोरा म्हणजे सूत्र होय. आणि ही सूत्रे समजावीत, आपल्याला कळावीत असे वाटत असेल तर या सूत्रावर, या दोऱ्यावर आपण चालले पाहिजे. त्याच्या बाहेर इकडे तिकडे जाऊन चालणार नाही. मनाचे श्लोक म्हणजे समर्थांची सूत्रे आहेत. ऋषींनी पण सूत्रे लिहिली खरी, पण त्यामध्ये गेयता ठेवली नाही. समर्थांनी मनाच्या श्लोकात गेयता आणली. आपण मनाचे श्लोक गाऊ शकतो. मनाचे श्लोक सूत्रे आहेत, त्यात गेयतासुद्धा आहे. पण कधीकधी होतं काय? गेयतेमुळे थोडेफार अर्थाकडे दुर्लक्ष होते आणि गाण्याकडे जास्त लक्ष दिले जाते. मनाचे श्लोक म्हणजे कमीत कमी शब्दातून वर्णन केलेले सूत्र आहे. अध्यात्मशास्त्रच आहे. मनाचे श्लोक समजायला कठीण आहेत, पण त्या मानाने मनाचे श्लोक समजायला कठीण आहेत, पण त्या मानाने समर्थांचा दासबोध समजायला थोडा सोपा आहे असे मला वाटते. मनाचे श्लोक मन, बुद्धी आणि अंतःकरण बळकट करण्यासाठी आहेत. आपण का शिकायचे मनाचे श्लोक? तर मनाच्या श्लोकामुळे आपले मन, आपली बुद्धी आणि आपले अंतःकरण बळकट होते. मनाचे श्लोक हा मन शोधण्याचा अंतःस्तरावरचा प्रवास आहे. आपलेच मन शोधण्याचा हा प्रवास आहे. तसाच तो बुद्धीचा आणि हृदयाचा सुद्धा प्रवास आहे. या सृष्टीमधले एक सनातन सत्य समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगत आहेत. समर्थ सांगतात, राम हा आपल्या अंतःकरणातच विराजमान आहे. पण मग तो आपल्याला का बरे दिसत नाही? याचे उत्तर आपल्याला समर्थांनी मागच्याच श्लोकाच्या पहिल्या चरणातून दिले आहे. लपावे अति आदरे रामरूपी. म्हणजे त्या ओळीचा अर्थ असा आहे, परमार्थ तत्वाशी आपण समरस होऊन जावे, विसर्जित व्हावे, आत्मवस्तूमध्ये विरघळून जावे. पण आपल्याकडून तेवढेच होत नाही. या श्लोकातून समर्थ आपल्याला त्या परमवस्तूशी, परतत्वाशी, आत्मवस्तूशी समर्पित होण्याचा, एकरूप होण्याचा मार्ग, समरस होण्याचा उपाय सांगत आहेत. ज्या भगवंताशी आपल्याला एकरूप व्हायचे आहे त्याला अन्यत्र कुठेही जाऊन शोधण्याची काही एक गरज नाही आहे. कारण तो राम, तो भगवंत, ते रामतत्व आपल्या सर्वांच्या सदा सर्वदा नित्य निरंतर, आजच्या भाषेत 24/7 अतिशय निकट आहे, अत्यंत जवळ आहे. तो आपल्यापासून कधीच दूर नव्हता, कधीच दूर नाही आणि कधीच दूर जाणारही नाही. तो आपल्याला अगदी बिलगून आहे. पण तरीही आपण त्या भगवंताच्या शोधात आहोत. संत कबीरदास याविषयी एक सुंदर दोहा लिहितात. उत्तरेकडचे संत आहेत कबीर, त्यांचा एक दोहा आहे,
ज्यो तिल माही तेल है, ज्यो चकमक में आग। ज्यो तिल माही तेल है, ज्यो चकमक में आग। तेरा साई तुझमें, तेरा साई तुझमें, बस जाग सके तो जाग। तेरा साई तुझमें, बस जाग सके तो जाग. कबीरदास म्हणतात, ज्याप्रमाणे तिळातच तेल आहे, तिळातच तेल आहे, घर्षणातच अग्नी आहे, घर्षणातच अग्नी आहे, त्याप्रमाणे साई म्हणजे भगवंत तुझ्या आतमध्येच आहे. आता पुढे सांगतात, जाग सके तो जाग. आता तो भगवंत इतक्या जवळ असूनही आपल्याला दिसत नाही, हे आपल्या सर्वांचे दुर्भाग्यच नाही तर काय आहे. समजा आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी साधना केली नाही, तपश्चर्या केली नाही, तरीसुद्धा भगवंत आपल्या निकट कायमस्वरूपी आहेच, यात काहीच शंका नाही. बघा, जेव्हा आपण आयुर्वेदिक औषधालयात जातो, एखाद्या वैद्याकडे जातो, तेव्हा ते आपल्याला कोणते बरे औषध देतात? कोणत्या तरी झाडपाल्याचा काढा, कसले तरी चूर्ण देतात. पण जर आपण तो काढा प्यायलो नाही, ते चूर्ण खाल्ले नाही, तर आपला आजार, आपला रोग कसा बरा होणार? पण मग त्या पाल्यामध्ये असलेला औषधी गुण आहे, तो नष्ट होणार आहे काय? नाही. खरं तर आपल्याला त्या काढ्याचा किंवा त्या चूर्णाचा उपयोग करून घेता आला नाही, हे निश्चित. याचप्रमाणे पुष्पौषधीसुद्धा असतात. वेगवेगळ्या फुलांमध्ये सुद्धा विशिष्ट औषधी गुण आहेत. फुलांमध्ये सौंदर्य आहे, सुगंध आहे, तसाच औषधी गुणसुद्धा असतोच. पण आपण त्या औषधांचा उपयोग केला नाही, तर त्यात असलेला गुण, त्यात असलेले औषधी तत्त्व हे नष्ट होणार नाही. त्याप्रमाणे भगवंत आपल्या अंतर्बाह्य आहेच आहे. आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवत नाही, तरी तो आपल्या आतमध्ये आहेच. भगवंत प्रेमरूप आहे, करुणामय आहे, दयेचा सागर आहे. त्याच्या प्रेमाचा, कारुण्याचा, दयेचा अंत किंवा तळ आपल्याला सापडू शकणार नाही, त्याचा थांग लागणार नाही. कारण भगवंत समुद्राप्रमाणे अथांग आहे. खरं तर त्याचे आपल्या सर्वांवर निरतिशय, निस्वार्थी आणि अपार प्रेम आहे. आपण सर्वजण त्या भगवंताच्या अपार प्रेमाचा एक स्रोत आहोत. आपण सर्वजण भगवंताच्या निरतिशय प्रेमाचा एक प्रवाह आहोत. भगवंताचे आपल्यावर असलेल्या प्रेमाचे वर्णन शब्दातून करता येणारच नाही. पण आपल्याला त्याच्या प्रेमाची जाणीव आहे का? त्याचे आपल्यावर एकतर्फी प्रेम आहे असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही. कारण आपल्याला त्याच्या अपरंपार प्रेमाची जाणीवही नाही आणि किंमत तर नाहीच नाही. आपण आपल्या अहंकारामध्ये इतके लिप्त झालो आहोत की त्याच्या निखळ प्रेमाची चव आपल्याला कळलेलीच नाही.
ज्यांना या प्रेमाची चव कळली त्यांना त्याच्या प्रेमाची, त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. राधेचे, गोपाळांचे, गोपिकांचे कृष्णावर शुद्ध प्रेम होते. त्यांनी तळमळून कळकळीने भगवंतावर प्रेम केले. ज्याप्रमाणे लहान बालक, एखादे ताने मूल आईच्या आठवणीने सैरभैर होऊन जाते, त्याला आपल्या मातेची उत्कटतेने ओढ लागते. कधी एकदा आई दिसते असे त्याला होऊन जाते. त्याप्रमाणे भगवंताच्या भेटीची आपल्याला ओढ लागली पाहिजे. आपल्या अंतःकरणात आस्था, प्रेम निर्माण झाले पाहिजे. कारण भगवंतावर असलेले प्रेमच त्याच्या अस्तित्वाचे आपल्या अंतःकरणात प्रकटीकरण करते. भगवंत आपल्या आतमध्ये आहे म्हणजे काय? आपलं जे भगवंतावर असलेलं प्रेम आहे त्या प्रेमाच्या रूपाने तो आपल्या आतमध्ये राहत असतो. आता काहींना असे वाटेल की आम्ही दिवस रात्र भगवंताचे स्मरण करतो, त्याचे नाम घेतो, तरीही आम्हाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव का होत नाही? इतके वर्ष आम्ही भगवंताची भक्ती करतो पण तो आम्हाला भेटला नाही. याचे काय कारण? तर याचे कारण म्हणजे भगवंताबद्दल जी भावना, कळकळ, तळमळ आपल्या अंतःकरणात असली पाहिजे ती आपल्याजवळ नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण सतत देहबुद्धीवर राहून भगवंताचे नाम घेतो. खरं तर त्याच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी आपण आपल्या शरीराच्या संबंधांपासून दूर गेले पाहिजे. मला त्या भगवंताला जाणायचे आहे, त्याच्या अस्तित्वाची अनुभूती घ्यायची आहे, त्याचा सहवास प्राप्त करून घ्यायचा आहे, याची आपल्याला तळमळ लागली पाहिजे. ज्यांना अशा प्रकारे तळमळ लागली त्यांनी भगवंत प्राप्त करून घेतला, भगवंताला प्राप्त करून घेतले, त्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेतला. पण अतिशय खेदाची गोष्ट आहे की आपल्याला भगवंताविषयी, त्याच्या भेटीविषयी तळमळत लागलेली नाही. भगवंतासाठी भगवंताला शोधले पाहिजे, भगवंतासाठी भगवंतावर प्रेम केले पाहिजे, अशी आपल्याला रुखरुख लागणे आवश्यक आहे. ज्या महापुरुषांना भगवंत भेटला याचे कारण त्यांना त्याच्या भेटीची लागलेली तळमळ. जगद्गुरू संत तुकाराम महाराज या भावनेचे वर्णन करताना एका अभंगातून लिहितात. बहुतेकांना तो पाठही असेल. तो अभंग असा आहे: भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. सोपा अभंग आहे. भेटी लागी जीवा लागलीसे आस. हे भगवंता, हे पांडुरंगा, तुझ्या भेटीसाठी माझ्या जीवाला आस लागली आहे, ओढ लागलेली आहे आणि मी रात्रंदिवस तुझी वाट पाहतो आहे. पाहे रात्रंदिवस वाट तुझी. आपल्या अवस्थेचे वर्णन करताना तुकाराम महाराजांनी 3 दृष्टांत दिलेले आहेत. पुढच्या 3 चरणामध्ये 3 दृष्टांत आहेत. पुढे म्हणतात: पौर्णिमेचा चंद्र चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. हे भगवंता, चकोरा करता पौर्णिमेचा चंद्र म्हणजे त्याचे जीवन असते, त्याचं आयुष्य असते.
आणि तशी माझ्या मनाला ओढ लागलेली आहे. तैसे माझे मन वाट पाहे. तो चकोर जशी पोरण्याची वाट पाहतो तशी मी तुझी वाट पाहतो आहे. पुढे उदाहरण आपल्या रोजच्या व्यवहारातलं दिलेलं आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, पहा तसे वाटुली पंढरीची. इतर सणाला वर्षभरामध्ये आपण जे साजरे करतो, इतर सणाला माहेराहून आमंत्रण आलं नाही तरी ठीक आहे, पण दिवाळीच्या वेळेला लग्न झालेली मुलगी आपल्या माहेरून कधी एकदा आपल्याला आई बोलवते याची वाट पाहत असते. तिला आस लागलेली असते. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली. आणि पुढे म्हणतात, हे भगवंता, त्या मुलीची जशी अवस्था आहे तशी माझी झालेली आहे आणि म्हणून मी पाहत असे वाटुली पंढरीची. मी पंढरीची वाट पाहतो आहे. पुढच्या ओळीमध्ये आणखीन जवळचं उदाहरण दिलं. आपण आत्ता थोडक्यात त्याचा उल्लेख केला. भुकेल या बाळ अति शोक करी, वाट पाहे परी माऊलीची. लहान मुलाला भूक लागतं ते आपल्या आईची जशी वाट पाहते, शोक करतं, त्याप्रमाणे तुला भेटण्याची मला तळमळ लागलेली आहे. शेवटच्या चरण म्हणतात, तुका म्हणे मज लागलीसे भूक, धावणे श्रीमुख दावी देवा. हे देवा, मला तुझ्या दर्शनाची भूक लागलेली आहे. आणि त्यामुळे या साधू संतांनी, सर्व महात्म्यांनी तहानभूक विसरून भगवंताची भक्ती केली. तुका म्हणे मज लागलीसे भूक, कसली भूक लागलेली आहे? धावणे श्रीमुख दावी देवा. हे भगवंता, मला तुझे मुख, श्रीमुख पाहायचे आहे, तेव्हा तू मला धावून तुझे दर्शन दे. ज्यांनी अशा रीतीने भगवंताला साद घातली, त्याचे नाम घेतले, आपल्या देहाला विसरून जे नामस्मरणात रंगून गेले, त्यांच्यासाठी तो भगवंत प्रगट झाला. ज्यांची देहबुद्धी नष्ट झाली त्या प्रत्येकाला राम भेटला. भगवंताने त्यांना दर्शन दिले. आपल्याला भगवंताला भेटण्याची तळमळ सद्गुरू कृपेनेच लागू शकते. प्रत्येक संतांच्या अभंगात आपल्याला भगवंताच्या भेटीसाठी लागलेली ओढ दिसून येईल. भगवंताच्या भेटीचा आनंद आपण केव्हा घेऊ शकतो? समर्थ सांगतात त्याप्रमाणे, मना सांडिरे मीपणाचा वियोगू. भगवंताच्या भेटीचा आनंद आपल्याला मीपणाचा, अहमभावाचा वियोग म्हणजे विरह झाला, तो अहमभाव समूळ नष्ट झाला तरच आपल्याला त्याच्या भेटीचा आनंद घेता येईल. तिसऱ्या चरणातून समर्थ सांगतात, अखंडित भेटी रघुराज योगू. रामाची आणि आपली भेट अखंडितपणे आहेच. तो आपल्याला सोडून कुठेही गेला नाही. आत्मा आणि परमात्मा म्हणजे आपण आणि भगवंत यांचे अखंड मिलन आहेच. पण या भेटीमध्ये जो काही अडसर येतो, व्यत्यय येतो, तो आपला स्वतःचाच आहे. भगवंताच्या आणि आपल्या भेटीमध्ये इतर कोणतं बाह्य अडथळा नाही, तो आपला स्वतःचाच आहे. आणि तो म्हणजे मी आणि राम म्हणजे भगवंत निरनिराळे वेगळे आहोत असे वाटल्यामुळे, असा आपला समज असल्याकारणाने आणि रामाचा योग झाला आहे. आपला आणि रामाचा वियोग झाला आहे, विरह झाला आहे. रामापासून मी भिन्न आहे, वेगळा आहे. रामापासून मी वेगळा आहे या वाक्यातला जो मी आहे
तोच खरा अडथळा आहे. सत्य असे आहे की मी आणि राम भिन्न नाहीच. त्यामुळे जोपर्यंत राम भेटत का नाही हा प्रश्न आपल्या मनात ठाण मांडून बसलेला आहे, तोपर्यंत रामाची आणि आपली भेट होणार नाही. जोपर्यंत आपल्याला हा प्रश्न पडलेला आहे, राम मला भेटत का नाही, तोपर्यंत आपल्याला रामाची भेट होणार नाही. म्हणून स्वामीजी सांगतात त्याप्रमाणे मीपणाचा, अहंभावाचा पडदा दूर केला पाहिजे. याविषयी भगवंत आपल्या किती निकट आहे, पण आपल्याला तो दिसत नाही. हा मीपणाचा पडदा असल्याकारणाने याविषयी एक लोककथा आहे. एकदा काय झालं, एक साधू चाललेला असताना एका चोराला कळले की त्याच्याजवळ परीस नावाचा एक दगड आहे. आपल्याला सर्वांना परीसाचा गुण माहीत आहेच. हा परीस लोखंडाला लावल्यानंतर त्याचे सोने करतो, आणि म्हणून साधूने तो परीस कोणत्या तरी डब्यात ठेवला असेल. म्हणून तो साधूचे सोंग घेऊन, तो जो चोर आहे, ज्याला कळले आहे की या साधूकडे परीस आहे, तो साधूचे सोंग घेऊन त्याच्यासोबत चालू लागतो. जेव्हा साधू झोपायचा तेव्हा तो चोर साधूची जी सर्व भांडी आहेत ती उघडून बघायचं, कोणत्या भांड्यात, कोणत्या डब्यात तो परीस ठेवला आहे. त्याला माहीत होते की कोणती भांडी सोन्याची आहेत, चांदीची आहेत, हे त्याला माहीत होते. त्यामध्ये तो परीस ठेवला असेल. त्याच्याजवळ लोखंडाची एक पेटी होती. साधूजवळ लोखंडाची एक पेटी होती. याने ती पेटी कधीच उघडून पाहिली नाही. थोड्या दिवसाने साधूच्या लक्षात आलं की हा जो आहे त्याला आपल्यावर असलेला परीस पाहायचा आहे. म्हणून त्याने विचारलं, तुला परीस हवा आहे काय? तेव्हा त्याने सांगितलं की हो, त्यासाठी आलेलो आहे. पण त्यावेळेला साधूने काय केलं, लोखंडी पेटी काढली. चोराला आश्चर्य वाटलं, लोखंडी पेटीमध्ये परीस, आणि तरीही त्या पेटीचं सोनं झालं नाही. साधूने काय केलं, लोखंडी पेटी उघडली. त्यामध्ये कापडामध्ये तो परीस बांधलेला होता. 2-4 आवरणं होती. ती आवरणं, ते कापड त्या साधूने बाहेर काढलं आणि त्यानंतर त्याला तो परीस दाखवला. आणि त्यामुळे त्या परीसाचा लोखंडाला स्पर्श देखील झालेला नसल्याकारणाने त्याचे सोने झाले नाही. आपला दृष्टांत संपला. त्याप्रमाणे परीस साधूने गुंडाळून ठेवला होता. आवरणं होती म्हणून त्याचं लोखंडाला स्पर्श देखील झाला नाही. आपल्या अहंभावामुळे, मीपणामुळे आपली आणि भगवंताची भेट होत नाही. शिवाय मल, विक्षेप, अहंकार या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये आहेत. हा अडथळा फार मोठा आहे, आणि म्हणून भगवंतामध्ये आणि आपल्यामध्ये भिंत उभी राहिलेली आहे. हे ज्यावेळेला अडथळे दूर होतील त्यावेळेला भगवंताला आणायला लागणार नाही. तो आपल्या आतमध्येच आहे, आणि मग आपल्याला समर्थ सांगतात त्याचा अनुभव येईल. सदा सर्वदा रामसन्निध आहे. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.